श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 38। दंडो दमयताम् अस्मि, दंडो दमयताम् अस्मि, दंडो दमयताम् अस्मि, नीतिर् अस्मि जिगीषताम्, नीतिरस्मि जिगीषताम्, नीतिरस्मि जिगीषताम्, दंड दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, दंड दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, दंड दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, मौनं च एव अस्मि गुह्यानां, मौनं च एव अस्मि गुह्यानां, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, ज्ञानं ज्ञानवतामहं, ज्ञानं ज्ञानवतामहं, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, दंड दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, दंडं दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्, दंड दमयताम् अस्मि, नीति अस्मि जिगीषताम्, मौनं च एव अस्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्. दुष्टांना दुष्टतेपासून काढून सन्मार्गावर आणण्यासाठी दंडनीती मुख्य आहे, ती माझी विभूती. नीतीचा आश्रय घेतल्यानेच मनुष्य विजय प्राप्त करत असतो. नीती नियम मिळवणारा विजयच खरा, म्हणून नीती माझी विभूती. गुप्त ठेवण्यालायक जितके भाव आहेत त्या सर्वात मौनवाणीचा संयम अर्थात चूप राहणे मुख्य आहे. गोपनीय भावात भगवंताने मनाला आपली विभूती म्हटली आहे. संसारात कला कौशल्य इत्यादींना जाणणाऱ्यांना जे ज्ञान आहे ती भगवंताची विभूती. यात सर्व ज्ञान आले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता 39वा श्लोक. यच्चपि सर्वभूतानां, यच्चपि सर्वभूतानां, यच्चपि सर्वभूतानां यच्च अपि सर्वभूतानां, यच्चपि सर्वभूतानां, यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुनः, बीजं तत् अहम् अर्जुनः, बीजं तत् अहम् अर्जुनः. यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुनः, यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुनः, यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुनः. न तत् अस्ति विनायत्य, न तत् अस्ति विनायत्य, न तत् अस्ति विनायत्य, सात्मना भूतचरामया, चात्मया भूतं चरामया, चात्मया भूतं चराचरम्. न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्, न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्, न तत् अस्ति विनायत्य. परत एकदा हा श्लोक घेऊया आपण. यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुन, यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुन, यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुन. न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्, न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्, न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्. यच्चपि सर्वभूतानां बीजं तत् अहम् अर्जुन, न तत् अस्ति विनायत्सात् मया भूतं चराचरम्. यच्चपि सर्वभूतानां
बीजं तत् अहम अर्जुन न तत्स्ति विना यत्स्यात् मया भूतं चराचरम. संपूर्ण प्राणांच्या उत्पत्तीचे 4 प्रकार आहेत. जरायुज, जारासह उत्पन्न होणारे मनुष्य, गाय, म्हैस, शेळी इत्यादी. अंडज, अंड्यापासून उत्पन्न होणारे पक्षी, सर्प, खार, पाल इत्यादी. उद्वीज, पृथ्वीचा भेद करून वर निघणारे वृक्ष, लता, हरी, गवत इत्यादी. स्वेदज, घामापासून उत्पन्न होणारे उवा, लिखा व गांडूळ. या 4 स्थानांतरित पासून या 84 लक्ष योनी उत्पन्न होतात. यात सावर जीव, वृक्ष, लता, एका जागी राहणारे जंगम जीव, मनुष्य, पशु पक्षी, चालणारे फिरणारे, कोणी आकाशात, कोणी जमिनीवर तर कोणी पाण्यात. या 84 लक्ष योनी शिवाय देवता, पितर, गंधर्व, भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्म, राक्षस अशा योनी आहेत. या सर्वांचे बीज हे भगवंतच, म्हणून स्वरूपात एक भगवंतच. वासुदेव सर्वम. आता पुढील श्लोकात दिव्य विभूतींच्या कथानकाचा उपसंहार करत आहेत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.